काल की अशोक चव्हाणकडे म्हणजे अशोक चव्हाणांसोबत आपण बरेच वर्ष काम केलेलं आहे, तरी सुद्धा आपल्या मुलाला उमेदवारी दिली नाही, काय सांगाल? नाही, उमेदवारी तर खरं म्हणजे मीच मागितली होती. कारण की मी 80पासून शंकरराव चव्हाण साहेब ज्या वेळेस खासदारकीला उभे होते त्यावेळेसपासून मी त्यांचा कार्यकर्ता होतो. आणि अशोकराव चव्हाण 80लाच नांदेडला पहिल्यांदा कॉलेजमधून आलेत नांदेडला. त्यांना माहीत आहे सगळं की मी साहेबाचा कार्यकर्ता आहे, जुना कार्यकर्ता आहे. आणि 80च्या पूर्वी पण मी सर्व चव्हाण साहेबाचा कार्यकर्ताच होतो. मला मॅट्रिकचं सर्टिफिकेटसुद्धा चव्हाण साहेबांना आपल्या हातानं दिलेलं आहे. मला शाळेत असताना शिकत असताना हे सगळं असताना मी यांच्यासोबत भरपूर काम केले. प्रत्येक वेळा जे अविश्वास ठराव वगैरे नगरपालिकेत महापालिकेत जे झाले त्यावेळेस मी सक्रिय सहभाग घेतला यांच्यासोबत. अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर 92 साली पण मी त्यांना मदत केली. त्यांना अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर तरी त्यांनी माझी कदर केली नाही. परत मी आजपर्यंत त्यांच्यासोबत काम करत गेलो. 17ला मी नगरसेवक म्हणून निवडून आलो. 1800 जे लीडनं मी काँग्रेसकडून या वार्डातून निवडून आलो. 70% भाग माझा जुना वार्डाचा आहे. फक्त 30% वार्ड वजिराबादचा वाढलेला आहे सध्या. मी साहेबांना फार विनंती केलो जाऊन की साहेब मी तुमचा जुना कार्यकर्ता आहे, तुम्ही मला तिकीट का डावलता? तर नाही म्हणले, मला 50 फोन आलेत बोले गावातून आणि तुम्हाला 100% तिकीट देणार. मी म्हणलं जर मला तिकीट देणार तर तुम्ही 50-50 लाख रुपये का जमा केलेत? तुम्ही सगळ्यांकडून 50-50 लाख रुपये घेतलेत. आम्हाला सांगायचं होतं. आम्ही पैशांना कमजोर पडलो म्हणून त्यांनी आम्हाला तिकीट कापलं. मग आम्ही हेमंत भाऊ यांचा संपर्क साधला, कारण की आपलं सगळं राजकीय भविष्य होता, काही राजकीय काम होता. हेमंत भाऊनं आम्हाला सांभाळून घेतलं. शिंदेसाहेबांच्या परवानगी वगैरे घेऊन त्यांनी आम्हाला तिकीट द्यायचं केलं. परंतु इथला जो भाजपचा नगरसेवक आहे त्याचं कसं होतं की मला माझ्याशिवाय कोणी निवडून येऊ शकत नाही. तर मी मुद्दाम डमधून न उभं राहता मी माझ्या मुलाला ओबीसीमधून उभं केलं. तरी त्यानं ओबीसीचं आमचं ऑब्जेक्शन घेतलं. देवानं सच्चाईची कधी जीत असते. आमचा आज अर्ज मान्य झाला आणि आम्ही दाखवून देऊ की आम्ही काय आहे तिथं. आणि पूर्ण पॅनलला आम्ही निवडून आणू जिद्दीनं. एवढीच मी भगवानचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराज. इथली भाजप जी आहे निष्ठावंताची नाही आहे का? इथली भाजप काय इथलीच नाही, पूर्ण नांदेड शहरात 80-81 प्रभाग उमेदवार आहेत. त्यापैकी फक्त 19 लोकांना त्यांनी भाजपच्या लोकांना तिकीट दिलं. म्हणजे ह्यांनी काय केलं, ते बलवंत सिंग गाडीवाले, वीरेंद्र सिंग गाडीवाले, दोघं बाप लेकाला, त्या स्वामी आणि पैसेवाला, त्याच्या बायकोला तिकीट, त्याला तिकीट, सगळ्या निष्ठावंताला डाळून यायला. आपल्या सगळं परवा पार्टीत आलेला देशमुख माजी उपमहापौर, त्यालाही तिकीट दिलं त्यानं. म्हणजे असं कुठं राहते का? कार्यकर्त्याचा बळी घेतला यांनी सगळ्यांचा. आज भाजपचे सगळे कार्यकर्ते नाराज आहेत. आज त्यांनी कुठं जावं? इतक्या वर्षापासून ते काम करायलेत. त्यांना तिकीट न देता दुसऱ्यांना कोणालाही तिकीट वाटून टाकायला ते म्हणजे हे अन्याय आहे. यांनी असं प्रकार करू नये. खरं म्हणजे यांनी सगळं खऱ्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन चाललं पाहिजे. एवढी त्यांना मी कळायला पाहिजे होतं. त्यांना 100% अन्याय केला माझ्यावर. त्यांच्यासोबत काँग्रेसमधून निवडून आल्यानंतर त्यावेळेस 17ला भाजपची लाट असताना आम्ही काँग्रेसकडून 1800 मताची लीडनं मी निवडून आलो. आणि माझ्यासोबत करण खालसाचे मम्मीसुद्धा निवडून आले तिथून. फक्त 2 मुसलमानाचे पडले. परंतु त्यांनी आमचा काही विचारच केला नाही. आणि त्यांच्या एका सांगण्यावरून आम्ही प्रवेश केला भाजपमध्ये. आणि 100% धडा शिकवशाल राहणार. इथली नाही, नांदेड शहराची पूर्ण जनता जागृत झालेली आहे. यांनी जो खेळ माजवला आहे, हिरवा भाजप केला आहे MIMचा, त्याचाही रिझल्ट लागेल. देव यांना बघून घेईल.